बोलले? हा ठेवायचं ना. शोधलं तर काय फरक पडणार आहे का? शहाणपणा करतीये. हा तेच बोलली, शोधलं तर काय फरक पडणार आहे? सामान व्यवस्थित ठेवायचं ना, त्या पोराची टिफिन वगैरे. मग शोधलं तर काय फरक पडतोय का? ब्लाऊज शोधलं का शिवते ना म्हणजे मी, काय काम धंदे नाही का मला? ब्लाऊज शिवते मग मी काय उपट सुंडी का इथं? ब्लाऊज शिवती तर उपट स्वतःच शिवते ना. स्वतःचा शिवते तर मग ठीक आहे, नाही शिवत द्या पैसे, हा, बाहेर जाऊन द्या शिवते. पैसे, सगळ्याला पैसे पैसे मग पैसे. सगळ्याला पैसेच लागतात, पैशाशिवाय दुनिया चालत नाही. समजलं का? लग्न केलंय तर पैसे लागतातच. लग्न नको करायचं त्याच्यासाठी. आता ठीक आहे ना. मग ठीक आहे ना तर? मग काय? ठीक आहे ना तर? त्या पोराचं तिकडं काय चाललंय? सकाळ सकाळ इथं चहा सांडून ठेवली आहे, कसं चिगट करून ठेवलेलं आहे बघितलं. एवढं मला म्हणजे आता काय सांगू, किती दुःख आहे मला अक्षरशः आहे बघा. म्हणजे असा आमच्या घरात एवढा आळसपण आहे ना, जे माझ्या मिस्टरांच्या अंगी एवढा आळसपण आहे ना, मी नाही सांगू शकत. कुठल्याच कामामध्ये असं ऍक्टिव्हपणा नाही आहे. ऍक्टिव्ह सगळी गोष्टीकडे असा हलगजरीपणा आहे. काय तर म्हणे ऍक्टिव्हपणा नाही. हं? सम्राट आहे का ऍक्टिव्हपणा? आहे काय ओरडायला लागलं? काय झालं? हा अरे पण तो पट्टा कोणता आहे? तू घालतो कोणता पट्टा? इकडे रे. थांब जरा 2 मिनिटं थांब. हे काय अशी व्यवस्थित तू कलर कर ना. थांब जरा, थांब जरा. तो पट्टा कोणता आहे? घालतो कोणता आहे? हे कोणी कशाला सांगितलं? पट्टा तुला कोणी सांगितलं घालायला? हं? देवीच्या खाली पट्टा जातो म्हणून पट्टा घालतो. बस झालं, चल राहू दे असंच. हा. चेन का नाही लावली? बाजू आहे. हा, बस झाली, चल इकडे चल. इकडे ना. शांत बसती का जरा? पोरगं मोबाईल शांत बसू ना. काम कर. शांत बस. शांत बसू ना. ठीक आहे, ठीक आहे, पण नंतर बोलू नका. माझ्यासोबत बोलत का नाहीये? काय झालं? बोल खडमे, बोल बोल असं तसं. सर का माझ्या डोक्याला लावशाल सर वाजला. चल हे दादू. पागल आहे का रे तुझं? चल ना. सम्राट चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. जा, उशीर झालाय. जा, नाही आलाय, जा 12 वाजले. नाही आलाय. हात सोड ना माझा. पागलपणा करतो नुसता. नाही आलाय. अभ्यास झाला नाही मग? नाही आलाय. तेच म्हटलं, तोंड पुसते जेवलेलं. काय सोडी? काय 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 करायला काय? लागली? तू ना आशिक काय? तू ना आशिक काय? पुढे काय? तू ना आशिक दिवाना काय? हे बाजूला. चल दादू आवर. बघू की काय बोलले. सोनी 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 ये सोनी सोनी. किती म्हणी सोनी. केकेवानी शैनी केकेवानी बहुत्र्या. सोनी 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 किती म्हणी सोनी. किती किती सोनी. हं. काय पावडर लावताय? अरे नीट ना रे तू. फटका द्या, फटका द्या, म्हणजे सगळं उतरण बरोबर. फटका द्या तुम्ही त्याला, बरोबर उतरण सगळं. चल आवर. पावडर तर पुसा, एवढा गोरा नाही पोरगा तुमचा. इकडे दादू. पावडर एवढी पावडर, आयडी कुठे आहे? आयडी बघ. एवढा पावडर पासलाय. तुम्हाला काय वाटतं पावडर लय गोरा दिसत ना? हा हा हाय बोल. हाय हाय बोल. हाय. हाय का सर? काय मला आता जेवढं ए सम्राट काय होय मी. दादू संस्थांचा विषय. ए आयडी कुठे आहे तुझा? तुझा आयडी याच्यात टाकलेला ना काल ड्रॉअर मध्ये. चल चल लवकर सॉक्स घाल चल. आई शपथ, पावणे 1 झाला. पावणे अरे 1 आवर. स्वतः आवरा ना, त्याला काय आवरा 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 करता. बघा बघा. ये सॉक्स घाल चल आवर. माझे सॉक्स सॉक्स कुठे आहे? बाहेर आहे शूज मध्ये. ये पटापट घाल चल. बॉटल भरली का? सगळं झालंय त्याचं. बघ ए, कसं जा नाटकी दादू. करतो.
हा बरं, ही बघ. अहो ती विण कशी केली ती चाललं कुठं पॅन्ट पॅन्ट वाकडी झाली. तू जारी घाल पटकन, चल उशीर झाला चल. आहो. अजून काही तू शहाणपणा करते का? अजून काही अजून काही घाल पटापट, चल लवकर सॉस कर. लोसन्या जानत न प्यार पापावजी तोंड करतो काय माहिती. किती किती सोनी असेच नखरे असतात हा याचे. शाळेत जायच्या वेळेस असेच नखरे असतात. काल मामा आला तर कसे नखरे करत होते, रडायला लागले लगेच. आला मोठा मामाचा लाडका. चल जा जा जा, कुठं घाल कुठं चल मामा लवकर. काय बोललाय तुला काल? मामा काय बोलले तुला? काय बोलले? हा ए सम्राट, बँच आणायला? बँच आणायला चल 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 लवकर. बँच आणणार आहे मग तुला आता? काय खरं नाही मग आता तू लय अभ्यास करशील हा? तुम्हाला आणायचं का एखादा बेंच? हा तुम्हाला बेंच आणायचा का एखादा? तुमचा पण शाळेचा अभ्यास असतो की नाही? बस ना मग, बस ना, कवच ना गाणं ऐकरा म्हणून ते कवच ना ऐकरा ना. साल सकाळी ऐक कोणा फोन बिन तर नाही येईल शे? फोन तर नाही येईल कोणाला? हा फोन बिन येईल एक काय? मग मी जर गाणं बोलायला लागले ना भाई, हा रक्ताच्या नद्या वाहतील काय? मी जर गाणं बोलायला लागली आणि शपथ ऑप्स. तू का प्रेत, तुझं तर काही वेगळंच असतं. घे ना मग. ए त्याचा हात चेंबल, चल तू उतर तुझे खाली. गाणे बंद नाही होणार दरवाजा. पागल, त्याचा हात पागल चेंबला बोलली मला. असता. त्याचा हात चेंबला असता ना. देऊ मला का? पागल देऊ का रे हिला? पागल देऊ बोलले. का? मंद देऊ का हिला? देऊ. मंद पदक तो पडल तसा बघा चल कसा उतर पडतो, सावकाश. बघितलं? चल ते बघा, सावकाश लागलं उतर, लागलं time त्याला. चल चल लोक टाइम झाला. अरे चल चल काय करतो त्याला? लागलं आता ती का त्याची मस्ती आहे. चल उतर दादू. कसा बाप आहे यार, सिरियसली त्या पोराला एवढं लागलं तरी पण बोलतात त्याची मस्ती. तो माझ्या वाणी मजबूत आहे. हो हा समजलं ना? लय चल रे मजबूत दादू. आहे. कोणी बोललं की लगेच रडत घरी येतोय. लय मजबूत आहे. आणि तुम्ही तर काय मजबूत, दुखायला लागलं का वाकड तिकडे घरात पडतं नुसते. काय बोलली? दुखायला लागल्यावर अरे वाकड घर तिकडे शांतपणा. तेच बोलले लय मजबूत. हे चल दादू, चल. म्हणे मी मजबूत आहे. दुखायला लागल्यावर इकडं तिकडं वाकडं पड, तिकडं वाकडं पड, इकडं वाकडं पड, पडत असं घरात. रडून येतं अक्षरशः. मी पहिल्यांदा रडताना बघितले माझ्या नवऱ्याला दुखत असताना. गेला बाई पोरग. बघा कसा फोन चालू ठेवून गेलाय. बघितलं फोन कधीच चालू होता, कधीच चालू होता फोन. गेला असं शांत वाटतंय आता घर. तो गेला की माझी दुसरी कामं होतात. तो घरी असला की माझं काहीच काम होत नाही. काम याच्यामुळे होत नाही, पोरगं पसारले काढतं माझंवालं. तर आता बाकीचे तर लयच कामं पडलेत. आता पटापटा घेते आवरून सगळ्यात आधी. सकाळी लवकर उठावं लागतं जेवणासाठी. जेवून मग मशीनवर बसते. कालचं ब्लाऊज जे आहे मी फायनली पूर्ण केले. मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज कसं शिवलं ते, तर तुम्ही नक्की बघा. हा मला पाणी द्या. औषध पाठी मग दे रे इकडं. अरे वाका थोडा तेरी बुवन, तेरी बुवन थोडस वाका खाली. तू दे एकदा चढू, तू दे औषध. तन्मय हे घे तुला कापून ठेव.
बसून का? पाय नको पडू, प्रसाद नाही येतो. पाय पडायला लागले पावलं. बसून खा ना. कसं तन्म व्हायचं तुझं? हा, माझी अक्कल देते तुला, मला पहिलेच कमी देता आले असते तर दिली पण असते. म्हणजे तू आगरी केलं. आगरी? हा, मी आगरी केलं. मी आगरी केलं, आगरी केलं. आगरी केलंस. अरे आगरी केलं रे बाबा. तुला कमी ऐसा आहे. कैसा आता है रे तुमको बोलने को बाबा? म्हणजे तुला तर मग मान्य तू आहे. आगरी केलं का? तुला मान्य आहे. तुला आगरी आहे का तू? हा, तुम्ही आगरी आहे ना? तू मान्य केलंस न्यू ना? इंग्लिश स्कूल, हा? मान्य केलं. न्यू इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, तुला जास्त झालं. नाईट इंग्लिश स्कूल. जेव्हा माझा नवरा चिडतो ना तेव्हा असंच होतं, तुला जास्त झालं, तुला असं झालं, तुला तसं झालं, हे झालं. तुम्हाला जास्त झालं. पण मग देऊ का नाही का? तेव्हा वाचली तू. तो बोलला नको. बोल ना, दे बोल, दे बोल, हा, बोल. दे बोलतान मग. तो का तुम्हाला घाबरतो का? मी त्याला नाही बोललो, तुला देऊ का? त्याला कशाला विचारताय तुम्ही? आता मी विचारते, तर मग मी देऊ का? द्या बा. त्याला माहिती आहे ना, ही नाही मारू शकत. काय तर मग मी नाही मारू शकत. बघितलं, त्याला माहिती आहे आपल्या दम किती आहे. हम्म. काय तर मग आपण सोडतो कोणाला? आपण कोणाला सोडतो का? आपल्या पुढे जो आडवा येतो त्याला आपण संपवून टाकतो. समजलं? समजलं का तुला? तुला समजला? काय होते हिरड्यांमधनं पडतील खाली. वापस का पण नाही, तुला जायचं नाही आपलं. हळू का? कसं खातो बघा त्यांना. पोरगं गेलं तर घर कसं शांत शांत वाटतं ना. मग आता तुझं काय म्हणणं, काय शाळेत पाठवायचं का नाही त्याला? मी असं कुठं म्हणले, मी फक्त मग? एवढंच म्हटले की पोरगं गेलं तर घर शांत शांत हा, वाटतं. मग घर शांत शांत म्हणजे मग आता पोराला शाळेत नको. मग पाठवा. अरे मग मी फक्त नॉर्मल प्रश्न बोललीये की Normal पोरगं काय? शाळेत गेलं तर घर नॉर्मल काय? मी तुम्हाला असं बोलली की पोरगं घर गेलं की शाळेत घरी त्याला थांबवत जा, शाळेत नका पाठवू. अरे युजलेस माणसा, ए, गप. डोकं नसलेल्या माणसा, तेरी भुवन. मी काय म्हणलं? मी असं म्हणलं. मग तेच बोलते ना मी. किती ब्लॉग मध्ये मी बोलत आले, मला डोकं असतं तर मी तुमच्याशी लग्न केलं नसतं. मी अशीच राहिले असते, माझं शिक्षण तरी झालं असतं. शिक्षण. समजलं का? समजलं? तू का समजलं काय? शहाणपणा करते. शानपणा तुम्ही करू नका, समजलं ना? तू चालू ठेव. तू चालू ठेव, समजलं? परत प्रश्न मला मी करायचा काय नाही. बोलतोय, पोराचं काय केलं तू? पोराचं काय केलं मी? अरे पोराची प्रॅक्टिस घेतलीस का? कार्यक्रम आहे उद्या. पोराची प्रॅक्टिस घेतली. पोरगा एवढंच बोलतो, नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी आहे मोय. मी आहे मोय सम्राट अशोक. बाकी पुढचं नाही येत. पुढचं नाही येत. त्याला बोलते मी, त्याला मी सांगते मी एक राजा होतो. तो बोलतो राजा आठवतच नाही मम्मी मला, असं म्हणतो. काय शिकव त्याला. ती टीचर 5 दिवसापासून ट्रेनिंग घेते, फक्त 2च नमस्कार मित्रांनो. एवढंच पार झाले. तुम्ही बघा ना स्टेजवर उद्या. आता उद्या स्टेजवरती बघा त्याला, त्याची गंमत बघायला भारी येणार. तुम्ही काय करा, तो चुकला ना मध्ये मध्ये सांगा हळूहळू, मी इकडं येतो असं असं बाजूला उभं राहून असं तूच सांग. सामान तूच सांग. मी कसं जाणार? मी रील स्टार आहे, मी पुढं जात नसते, मी मागं बसत असते. जे पुढं पुढं करणार असतील तिथं त्यांना सांगायचं थोडं सांग म्हणून. अशी बिले सवय आपल्या इथं पुढं पुढं करायची सगळ्यांना. रिकाम टेकडी. ताणा का आलं न्यू इंग्लिश स्कूल? त्या पोराची प्रॅक्टिस घे व्यवस्थित आज रात्रभर वगैरे. ओके, तू आग्रा आहे ना? आणि उद्याचं तर असं पण शिवजयंती, त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. उद्या तर घे प्रॅक्टिस तुम्ही पण घ्या, मी एकटीच नाही. प्रॅक्टिस घ्यायला एवढं सगळ्याच्या
हे काम करून सगळं ब्लाऊज ब्यूज शिवून आणि प्रॅक्टिस घेत बसू. शहाणपणा करायला लागले. तुम्ही पण घ्या ना. हे असं मोबाईल घेण्यापेक्षा दाखवते त्यांना मी कसा मोबाईल असतो 2-2, 3-3 तास हातात. ते ठेवून द्यायचा आणि शिकवायचं. हो 2-2, 3-3 तास बोलायला ते दुसरं काय येते. नाही तो तुमच्या सारखाच न्यू इंग्लिश स्कूलला का टाकावं लागेल त्याला. तू आग्रा आहे का? आता काय कर बघा झाकण मी नीट लावता येत नाही. कलिंगड आणले बघा कसं ठेवले. कसं म्हणजे ठेवून द्यायचं काय ठेवून दे बाथरूम मध्ये नाही फ्रीज मध्ये. बाथरूम मध्ये नाही फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं कापून झाल्यानंतर. नुसतं गलिच्छपणा करता नुसतं गलिच्छ. तर मग शिकव जरा यांना काहीतरी. तुझ्यासारखं बनव यांना हुशार. हा बोलतोय तो आले ते डुक काय रिंगटोक काय तर मला वैताग आलाय डुक रिंगटोकचा. हा बोल ना. बघितलं हा बोल. तन्मय माणसाच्या नादी नको लागत होत. तन्मय हा माणूस चांगला नाही. हा माणूस अजिबात चांगला नाही है ना. ते रे बन असं नाही केलं आज. असं नाही केलं का आज. असं नाही केलं. असं जास्त झालं. मग बघा की रात्रंदिवस बघता. एवढं नशीबवान नवरा आहे माझा. रजिस्टार बायकोला रात्रंदिवस बघायला भेटतंय. अजून आता कोणाचं नशीबही नसेल तेवढं. लोक तरसतात मला बघायला तरसतायत. मग संभाजीनगरवरनं मला मेसेज, तिकडनं नागपूरवरनं मला मेसेज. एवढंच नाही की गुजरातवरनं सुद्धा मला मेसेज. समजलं का तुला? समजलं का तुले? आमू म्हणतस मले. कॉपी करायची नाही काय. हसायला तर गणगोड येत. त्याला काय हा बोलणार आहे. अरे तू हा बोलणार आहे. अरे तू हा तर बोल. आपण घरच्या बाहेर काढू लगेच. हा बोल तू. हा बोलतात मी. त्याला माहिती आहे पहिला झाकून दिलं तर मग. आणि मला काय आकर्षण. तुम्ही घर काय तुमचं आहे काय. देऊ का तुमचं इल्ले इथं. ते काय बोलते. तुमचं इथं इल्ले. तुमचं इथं काहीच नाही. तुमचं इथं काहीच नाही. तुम्हीच जायचं इकडनं. समजलं का. हाकलून द्यायला घर लागतं स्वतःच जे तुमच्याकडे नाहीये. समजला का. हा करताय. मला जर माहित असतं ना माझं लग्नानंतर एवढे हाल होणार आहेत मी लग्नच केलं नसतं. पण माझी मम्मीला काय काम धंदे नाहीत ना. पोरगं स्वभावालाही चांगलं आहे. कर असं तसं. रोज घरी यायचे माझ्या मम्मीला हे करायला. रोज घरी यायचे. रोज मम्मीशी बोलायला रोज. काय असं नसतं यार. असं कोणाचे आयुष्य बरबाद नाही करायचं. बघितलं ना स्वतःच तर झालं. माझं आयुष्य बरबाद. मग झालंच आहे ना तुम्ही खुश आहे ना मी खुश आहे. ऑब्विसली झालंच आहे. त्याच्यामुळे बोलते नव्हतं करायचं. तुमचं कशामुळे खराब आहे ते मला माहित नाही. पण माझा नशीब नेमकं खरं तुमच्यामुळे खराब आहे. खरं सांगते. आमच्या इथं दिला असतं ना मला लय बरं झालं असतं. कुठं इकडे येऊन पडली काय माहिती. ओके जाऊ दे. सांगत होते गल्लीच्या आजूबाजू आले लग्न नको करू आम्रपाली. लग्न नको करू. तुला नाही माहित ते कसे आहेत. ते लोक कसे आहेत काय आहेत. ते एवढं बाबी तर नाही म्हणत होता की करू नको. माझे वडील नको बोलत होते तरी पण रिस्क घेतली. माझ्या मम्मीमुळे घ्यावी लागली. माझ्या मम्मीचं लय चालू होतं कर कर कर.
आली? काय आलं? झोपू नका, आम्हाला व्हिडिओ काढायचे आहेत. मग तू काढ ना. व्हिडिओ शूट करायचे आहेत मला. शूट कर. तुम्ही आडे जर पडले, मी आराम करतो. तुम्ही मार खाता. तुम्ही आडे पडले, मला नाकाला लागा ना. मी आराम करतो. अशी घाणेरडी मजाक मस्ती करत नसते मी. 1 2 3. उठा यार, मला व्हिडिओ काढायचे आहेत. व्हिडिओ व्हिडिओ शूट काढ ना. करायचे आहेत. मग उठा ना. मम्मी झोपू कुठं? बाहेर जा गॅलरी. मम्मी किचन मध्ये गादी टाकून झोपतो. आज झोपायचा टाइम आहे हा. 3:30. काम धंदे करायचं दिलं सोडून आणि अरे झोपायचं. आराम करू दे, तब्येत बरी नाही तर माणसाला. हो का? हो, थांबा हो जरा, तुमचं चोरून व्हिडिओ काढून दाखवते त्यांना. तब्येत बरी नाही कशी ना, बरोबर लोक म्हणतील की या माणसाची खरंच तब्येत बरी नाही. तुम्ही बाहेर कशा असता ना, मी दाखवते जरा यांना एक दिवस. तन्मय, एकदा फोन घेऊन जा माझा खाली, आणि भाऊ उभा असेल ना केक 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 कुक 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 करत, तेव्हा व्हिडिओ काढून आणा. मी दाखवते व्हिडिओ. तुझं काय म्हणणं आहे? घरी आलं तर दुखत 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 दुखत. एक काम कर, त्या रूमची चावी असेल तर ते मी तिकडे जाऊन झोप. मी कोणाच्या रूमची चावी नाही ठेवत. गाडीची चावी आहे ना, 4 व्हीलरची, जाऊन झोपा तिकडं मस्त. गाडी एसी लावा. लय गरम होईल. एसी लावा ना, एसी लावा मस्त. अर्धा 1 तास पुरं पेट्रोल संपवून काढा आणि मग अर्धा तास ते पण एसी चालू करून झोपू का? Idea तर चालवायची वाईट थोडी, नाही रे. चालवायची थोडी आपल्याला, फक्त एसी ऑन करून झोपायचं आहे ना त्यांना. चालेल, तसंच करतो. मग काय बोलतो? घरवाले बदनाय का आजची? घरवाले काय? ती घरवाले बदनाय का आजची? तिला टेबलमध्ये ते कार फ्रीज हा, त्याच्यामध्ये बदलायचं. म्हणजे मला कळलं ना. घरावानी बघितलं ना मी. घरावानी बस आहे हा. कोणाची? कामावर काहीतरी बिघड मला पडलं. उद्या आलेली कामावर. अच्छा, घरावानी बस आहे, त्याचं म्हणणं आहे तसं बनवती गाडी तू, असं म्हणतो. चालले, काय घरात बसून निघाले, मग. निघाले, हम्म. निघा ना मग. न्यू इंग्लिश स्कूल. जास्त बोलायचं नाही. चला गाईज, आता आम्ही भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हम्म. बाय 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 बाय. तुझी इच्छा आहे ना, मी नाही झोपवलं. मग मी आता मी हेल्मेट नाही घेऊन झोप. मग चाललोय. काय लोकांच्या घरात झोपायला चालले काय? कोणाच्या घरात चालले? तुला काय करायचंय? कोणाला असं का? तन्मय टाळा लाव, येऊन देऊ नको वरती. लाव तन्मय टाळा लाव.